गेल्या काही दिवसापासून सरकार आणि राज्यपाल हा संघर्ष जो आहे तो वेगवेगळ्या मुद्द्यावर तो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असाच संघर्ष जो आहे तो होऊ शकतो, कारण त्याचं असं आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये जो ओबीसींबाबतचा अध्यादेश जो आहे आरक्षणाचा तो राज्य सरकारने मंजूर केला होता. कुठेतरी हे आरक्षण मिळावं हा उद्देश राज्य सरकारचा होता, परंतु राज्यपालांनी यावरती अजूनही सही केलेली नाही. सही करण्यास नकार दिलेला अशी माहिती मिळते. आपल्यासोबत हसन मुश्रीफ मंत्री आहेत. सर, वारंवार हे घडताना पाहायला मिळतंय का, किंवा कुठेतरी अडवणूक केली जाते का? काय तुमचं मत? वास्तविक आता ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं आणि त्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत ते सर्व पाहता राज्य सरकारने आपण एक अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशाला राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली होती, पण तो 6 महिन्याच्या आत त्याचं बिलात रूपांतर करावं लागतं. म्हणून परवा झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही ओबीसीचं हा कायदा मंजूर केलेला होता, बिल मंजूर केलेलं होतं आणि ते राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवलं होतं. त्यांनी काल 21 जानेवारीला ते परत लॉ ज्युडिशरी विभागाकडे परत पाठवलं, कारण लॉ ज्युडिशरी विभाग हे त्यांच्याकडे पाठवत असतं. आणि त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं आहे किंवा सर्वोच्च न्यायालयात हे सबज्युडिस मॅटर असल्यामुळं आपण ते परत पाठवतो आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर कालच रात्री मी ही गोष्ट घातलेली आहे. आता सकाळी त्यांनी 10-10:30 वाजता बैठक बोलावलेली आहे. हे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालून पुन्हा एकदा लॉ ज्युडिशरीला विनंती करण्यासाठी राज्यपाल महोदयांना, किंवा आता राज्यात ओबीसीचा कायदाच राहिलेला नाही. 7-8 फेब्रुवारीला तरी आपलं सुप्रीम कोर्टात दुसरी सुनावणी आहे. जर आपला कायदा शिल्लक जर राहणार नसेल राज्यात ओबीसीचं 0च आरक्षण राहणार असेल तर ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय आहे. मला वाटते जर आम्हाला वेळ दिली, मला भुजबळ साहेबांना, वैद्यवारांना आणि कोण आमचे मंत्री महोदय यायला तयार असतील त्यांना, तर मला वाटतं की आम्ही पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांना भेटून त्यांना विनंती करणार आहोत. कुठेतरी वारंवार असं घडताना दिसतं का? काही वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक असेल किंवा इतर काही वेगवेगळे विषय असतील, अध्यादेश असतील, राज्यपालांकडे पाठवल्यानंतर थोडीशी सही होण्यासाठी किंवा त्याला मंजुरी मिळण्यासाठी बराच कालावधी लागतो. थोडासा संघर्ष जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून पाहायला मिळतो, राज्यपाल वर्सेस सरकार. आज काय मी मतभेद राजकीय निर्माण करणार नाही, कारण हा विभाग माझ्याकडे असल्यामुळं आम्ही पुन्हा जाऊन विनंती करणार आहोत. आणि जर विनंती मान्य झाली नाही तर आम्ही स्पष्टपणानं राज्य सरकारची भूमिका काय आहे, राज्यपाल महोदयांची भूमिका काय आहे आणि ओबीसी समाजावर कसं आरक्षण नसल्यामुळं अन्याय होतं हीची भूमिका आम्ही मांडू. पण तू मला वाटते राज्यपाल महोदय त्यांच्या ज्या अडचणी असतील त्या आम्ही दूर करू आणि निश्चितपणानं त्यावरती सही करतील अशी माझी खात्री आहे. आता नेमकी महाविकास आघाडी सरकारची काय भूमिका असेल? आणि तुम्ही म्हणताय की आज बैठक होणार आहे, ती बैठक कुठे होईल आणि कोण कोण उपस्थित असेल त्या बैठकीत? उपमुख्यमंत्र्यांनी त्याला रात्रीच आम्ही वेळानं मिळालो आणि रात्री कळवल्यानंतर त्यांनी ताबडतोब आता ते विधिन्याय खात्याचे सचिव जे आहेत त्यांना, आमचे ECS आहेत राजेश कुमार मीना, मी भुजबळ साहेब नाशिकला होते, वैद्यवार साहेब त्यांना संपर्क साधतो आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना, आणि आम्ही एकत्र बसून पुन्हा राज्यपाल महोदयांना विनंती करण्यासाठी परत पाठवणार आहोत बिल आम्ही त्यांच्याकडं. कुठेतरी हा पेच पुन्हा वाढताना अधिक दिसतोय. कुठेतरी याचा निकाल जवळपास येईल अशी आशा होती, किंवा आता काही दिवसातच कोर्टात निकालसुद्धा येईल, परंतु असा हा पेच जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, कारण निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. आता 7-8 तारखेला हा विषय संपणारच होता, परंतु हे का असं करावं, का परत पाठवलं, हेच खरोखर ते गूढ आहे. आम्हाला तर काही त्याचं कोडं कळलं नाही, तरीसुद्धा काही आम्ही प्रयत्न करतो आहोत, त्यांना विनंती करतो आहे आम्ही. सर, एक वेगळा प्रश्न, आज देशाचं आर्थिक बजेट जे आहे ते जाहीर होतं आहे, सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, कारण कोरोना काळाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरचं हा बजेट आहे, त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांना उभारी किंवा उद्योजकांना उभारी देणारा बजेट असेल अशी अपेक्षा आहे. तुमची काय अपेक्षा आहे? तुम्हाला काय वाटतं? नाही, गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, उपेक्षित, शेतकरी, महिला, सर्व मध्यमवर्गीय, छोटे उद्योजक हे सगळे डोळे लावून बसलेले आहेत. मला वाटतं ते डोळे जे लावून बसले आहेत त्यांचं पारणं फेडणारा बजेट वाटते निर्मला सीतारामन जाहीर करतील अशी आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत, कारण आपण जर पाहिलं दिल्लीत सुद्धा शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, किंवा शेतकऱ्यांना सुद्धा मोठी अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? सगळेच घटक त्यांच्याकडे बघतायत. आज बघूया बजेट झाल्यानंतर काय होतं ते. महाराष्ट्राच्या वाट्याला काय विशेष मिळेल अशी अपेक्षा आहे? नाही, वास्तविक आमचं जे हक्काचं आहे ते सुद्धा अजून GSTचा परतावा त्यांनी दिलेला नाही. हक्काचं आमची किमान अपेक्षा आहे, कारण राजकारण म्हणून आम्हाला जादा द्यावं अशी जरी आमची अपेक्षा असली आणि ते जर ते करणार नसते तर निदान आमच्या हक्काचं तरी देऊन टाकावं एवढी आमची विनंती आहे त्यांना.
धन्यवाद सर. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर ओबीसी आरक्षणाबाबतचा अध्यादेश जो आहे तो हिवाळी अधिवेशनात मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे तो पाठवण्यात आला होता, पण तो राज्यपालांनी सही न करता पुन्हा एकदा तो परत पाठवलेला आहे. त्यामुळे या मागचं गूढ काय आहे याचं अजूनही खलबतं होताना दिसत नाही. परंतु निवडणुका ज्या आहेत त्या अगदी डोळ्यासमोर आल्यानंतर हा पेस जो आहे ओबीसी आरक्षणाचा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कॅमेरामन योगेश सोबत विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.